तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आम्हाला जायचं होतं संभाजीनगरला, तर यांना सुट्ट्या भेटल्या होत्या थोड्याशा, तर त्यासाठी आम्ही संभाजीनगरला चाललो होतो. आणि यांची तब्येत पण थोडी बरी नाही आहे, मग सुट्ट्या काढल्या आणि मग बाहेरगावून आम्ही चाललो होतो. खूप संध्याकाळ पण झाली होती आम्हाला निघताना, कारण ड्युटी करून आणि मग सुट्टी काढून जायचं होतं आजचं वगैरे देऊन, तर त्यामुळे उशीर झाला निघायला. तर बाहेरगावला इथे खूप झोप आली होती, तर तो मस्त गाडीमध्ये झोपत असतो. तर ह्यावेळेस मी काय त्याला झोळीमध्ये टाकलं नाही, तर खाली झोपवलं होतं त्याला. मस्त खाली झोपून गेला तो. पुढे तुम्हाला दिसणारच आहे तो कसा झोपला मस्त. आणि मी त्या बॅकग्राऊंडला आवाज देते कारण आहे ना, गाडीमध्ये खूप सारे गाणे चालू होते आणि त्याच्यामुळे मग मला कॉपीराईट येते, म्हणून मग मी बॅकग्राऊंडमध्ये आवाज देत असते. तर मग मी जळगाववरून निघताना सगळं काही आवरून निघाले होते. आणि ते बघू शकता तुम्ही, मी अशी सिंपल रेडी झाले होते. तर प्रवासामध्ये मी काही एवढं चांगलं म्हणजे आवरून निघत नाही, कारण प्रवासात आपला ड्रेस खराबच होणार असतो. त्यामुळे मग मी पटकन गाईत सगळं घरचं आवरून मग पटकन माझं आवरलं आणि बाहेरगावचे कपडे वगैरे घेतले, सगळं बॅग वगैरे भरलं. आणि जास्त दिवसासाठी जायचं होतं सुट्टीवर, त्यामुळे मग जो फ्रीजमध्ये भाजीपाला होता तो पण मी घेतला होता भरून. सगळंच म्हणजे नाही का फ्रीज रिकामं केलं आणि तिथलं सगळं आवरून घर लॉक वगैरे करून मग आम्ही तिथून निघालो होतो. तर रस्त्याने एका ठिकाणी पुलाचं काम चालू असल्यामुळे आम्हाला दुसऱ्या रस्त्याने यावं लागलं. तर इकडून खूप लांब पडलं आम्हाला, 2-3 तास जास्त म्हणजे जावं लागलं बाहेरच्या रोडने पुलाचं काम चालू असल्यामुळे. मग आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललो होतो. तर इथं खूप छान वातावरण होतं. तर जाताना आम्ही कचोरी वगैरे घेतली होती, तर तिथे रस्त्याला थांबून आम्ही मस्त खाल्लं. तर खूप छान वाटत होतं. पावसाचं पण वातावरण असं आभाळ आलेल्यासारखं होतं, तर भारी वाटत होतं. आणि मग मी तिथं थोडासा शूट काढून घेतला. वातावरण छान होतं म्हणून मला असं वातावरण हिरवंगार दिसलं तर तिथे व्हिडिओ काढल्याशिवाय मी थांबत नाही, आणि त्यामुळेच मला इथं सगळे हसत होतं. आणि आता आम्ही निघालो होतो रिटर्न. आपले केस स्मूथ होण्यासाठी, म्हणजे पावसाने जे केस आपले खराब होण्यास सुरुवात होती ते आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि आपले चांगले प्रॉडक्ट यूज करायला पाहिजे. तर ते प्रॉडक्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते, जे की मी आधी यूज करून बघितलं, मग नंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि इथून मागे पण ते प्रॉडक्ट मी शेअर केलेलं आहे. तर काही सबस्क्रायबरने बघितलं असेल, काही बघितले, तर मी आता पुन्हा एकदा तुम्हाला ते प्रॉडक्ट दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे आहे रोजमेरी हेअर फॉल अँटी हेअर फॉल कंडिशनर. तर हे कंडिशनर आहे मामाअर्थचं. आणि दुसरं म्हणजे मामाअर्थचं रोजमेरी अँटी हेअर फॉल शॅम्पू. तर हे दोन्ही पण प्रॉडक्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. तर हे दोन्ही प्रॉडक्ट आपल्याला खूप जास्त कामात येतात आणि मध्ये तर खूपच जास्त उपयोगी पडतात. तर हे रोजमेरी पासून बनलेलं आहे. ते खूप सारे इन्ग्रेडियंट्स पण आहे, जे आपले केस गळती असतात त्यापासून आपले हे शॅम्पू आपली केसांची गळती थांबवते. तर ही शॅम्पू खूप छान आहे. तर 94% इथं तुम्ही बघू शकता आपले स्ट्रॉंगर हेअर होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शॅम्पू मेडसेफ आहे, डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे, फॉर ऑल हेअर टाईप्स आहे आणि खूप छान आहे. स्मेल पण छान आहे आणि शॅम्पू पण खूप छान आहे. तर इन्ग्रेडियंट्स पण खूप सारे ॲड केलेले आहे. आणि मुळात म्हणजे मामाअर्थचे हे सगळे प्रोडक्ट आपल्याला नैसर्गिक गोष्टींपासून बनलेले भेटतात. मामाअर्थच्या प्रोडक्टमध्ये कोणतेही केमिकल यूज केलेला नाहीये, कारण केमिकलने आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम होतात, साईड इफेक्ट होतात. तर हे शॅम्पू आणि हेअर कंडिशनरचं तसं नाही, तर हे खूप छान असा इफेक्ट याचा जाणवतो. तर मी माझ्या केसांवर आधी यूज केले आणि मग तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे हे प्रोडक्ट. आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मामाअर्थचं अजून एक प्रोडक्ट म्हणजे, तर आपल्या केसांवरती ज्यावेळेस आपण शॅम्पू करतो, नंतर कंडिशनर करतो, त्यानंतर यूज करण्यासाठी आपल्याकडे अजून एक प्रोडक्ट आहे मामाअर्थचं रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम. तर हे सिरम पण खूप छान आहे, हे देखील मी यूज करून बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये मेथीचे दाणे देखील आहे, त्यामुळे आपल्याला याचा खूप छान इफेक्ट जाणवतो. आणि हे नैसर्गिक गोष्टींपासून बनल्यामुळे अजून जास्त इफेक्ट येतो. आणि स्मेल पण याचा पण छान आहे. आणि मेडसेफ आहे, फ्रेग्रन्स फ्री आहे, फॉर ऑल हेअर टाईप्स आहे. आणि यामध्ये पण खूप सारे इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहे. आणि यूज कसं करायचं त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं पण आहे, येतं आपल्याला ते यूज करण्यासाठी. तर हे पण खूप छान प्रोडक्ट आहे. आणि सांगायची गोष्ट झाली तर मामाअर्थ हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे. जितकं प्लॅस्टिक मामाअर्थ यूज करतं तितकं रिसायकल देखील करतं. आणि मामाअर्थचा एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे मामाअर्थच्या वेबसाईटवरून ज्यावेळेस आपण खरेदी करतो त्यावेळेस मामाअर्थ आपल्या नावाने एक झाड लावतं, तर ते आपण ट्रॅक देखील करू शकतो. ही एक खूप छान गोष्ट आहे.
आणि ज्यावेळेस तुम्ही ममाअर्थच्या वेबसाईटवरून खरेदी करता प्रॉडक्ट, त्यावेळेस जर माझा कोड यूज केला तुम्ही तर तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे. तर माझा कोड आहे मॉमदेव 2024 हा माझा कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं झालं तर ममाअर्थचे प्रॉडक्ट ऑनलाईन देखील मिळतात, जवळच्या शॉपमध्ये देखील मिळतात. तुमच्या आसपास जे शॉप असेल तिथे तुम्हाला हे मिळून जाईल ममाअर्थचे प्रॉडक्ट. आणि ममाअर्थचं ऑफिशियल ॲप देखील आहे, त्या ॲपवरती देखील मिळतात. ऑनलाईन ॲप हे आपल्याला पर्पल, नायका, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन हे ॲपवरती मिळून जातात. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर नक्की तुम्ही त्या ॲपवरून परचेस करू शकता. ममाअर्थ हे एक इंडियन ब्रँड असल्यामुळे आपल्याला कोणतीही घाबरायची गोष्ट नाही आहे. तर हे सगळे असे ममाअर्थचे पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळे मी ममाअर्थचे सगळे प्रॉडक्ट यूज करून बघितलेले आहे. मी माझ्यासाठीच नाही तर माझ्या मुलांसाठी पण बेबी प्रॉडक्ट यूज करत असते, तर ते पण खूप छान आहे. तर दोन्ही प्रॉडक्टनी खूप छान इफेक्ट होतो आपल्यावरती. आणि जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की तुम्ही मी दिलेली लिंकवरून पण करू शकता, तसंच ऑफिशियल ॲपवरून करू शकता, वेबसाईटवरून करू शकता. तर चला मग तुम्हाला जर प्रॉडक्ट खरेदी करायचे असेल तर मी लिंक दिलेलीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. हां हां बदलवलं का? काय भारी वातावरण इकडं, वातावरण काय भारी. भार्गव बघा कसं झोपला एकदम मस्त. गरमी होती, भार्गव अजून काही झोपला नाही. अशो बापरे, चल 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 ये काय गरमी झाली हो थोडा. तर खूप वेळेनंतर मग भार्गव इथे झोपला होता. तर तुम्ही बघू शकता खूप छान झोपला. आणि गाडीमध्ये AC असल्यामुळे खूप थंड झाली होती गाडी, आणि मग तो पण मस्त झोपून गेला होता. त्याला पण खूप छान वाटत होतं. आणि आता आम्ही इथे निघालो होतो. तर नंतर थोडं शूट घेतला, कारण भार्गव पण खूप चिडचिड करायला लागला. जास्त प्रवास झाला की मग भार्गवची चिडचिड होऊन जाते. तो थोड्या वेळ त्याच्या टायमापर्यंत झोपून जातो. आणि इथे मी पण खूप बोर झाले होते, कारण इतक्या लांबचा रस्ता होता आणि मध्येच आमचा रस्ता पण चुकला होता. त्यामुळे थोडासा आम्हाला उशीरच झाला तिथून परत निघण्यासाठी. आणि मग असं भार्गव झोपला आणि मग मला पण झोपायला लागली. पण मला झोपायच्या आधीच भार्गव उठून गेला. आणि दरवेळेस असंच होतं, भार्गव झोपी लावलं की आपल्याला असं वाटतं, म्हणजे बाबा होते आमच्यासोबत, तर बाबा पुढे होते यांच्याजवळ बसलेले, त्यामुळे मग काही टेन्शन नव्हतं. जर आम्ही दोघं असलो तर मग मी कधीच गाडीत झोपत नाही. आणि बाबा होते त्यामुळे असं वाटलं चला आता थोडासा आपण पण आराम करावं. पण भार्गव तेवढ्यात उठून गेला. आणि आम्ही या रस्त्याने चाललो होतो तर वातावरण पण खूप छान झालेलं होतं, असे ढग वगैरे खूप छान वाटत होतं. आणि मग त्या रस्त्याने आम्ही गेलो आणि पुढे मग अजिंठ्या घाटाच्या तिथून जायचं होतं पौरवरून. तर पौरला निघण्यासाठी आम्हाला इकडून रस्ता होता, तर पौरच्या पाठीमागे कुठेतरी पुलाचं काम चालू होतं, तर म्हणून आम्ही तिकडून गेलो नाही मग. आणि मग इकडून चाललेलो होतो तर भार्गव झोपला. आणि मग नंतर खूपच जास्त टाईम होऊन गेला. आणि देवांशला काही सांगितलेलं नव्हतं की मम्मी पप्पा येत आहे. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की बाबा येणार आहे. आणि बाबा पण त्याला सांगून नव्हते आले जळगावला. जर त्याला माहीत असतं जळगावला बाबा गेले तर तो नक्कीच बाबांच्या मागे लागला असता. पण बाबा म्हणे आपल्या गाडीची दुरुस्ती करायची आहे, तर असं कारण सांगून मग बाबा घरून निघालेले होते. तर मग बाबांनी फक्त त्याला सांगितलं की मी येतो आहे घरी. तर तो खूप खुश झाला होता बाबां येणार असं ऐकून, कारण तो जास्त करून बाबांच्या अंगावरती म्हणून. आणि मग बाबांना तो म्हटला मला गिफ्ट पाहिजे, कारण तुम्ही मला सोडून गेले नाही तर त्याच्यामुळं मग मला तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन या. तर त्याचं गिफ्ट पण आम्हाला पुढे जाऊन घ्यायचं होतं आणि त्याला पाहिजे होतं ड्रॉइंगचे कलर वगैरे ते पाहिजे होतं. तर त्याने ते बाबांना सांगितलं होतं, पण आम्हाला इतका अंदाज झाला का त्याला घेताच आला नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी DMartमधून त्याला ते आणून दिलं. तर तो जे मागतो ते बाबा त्याचं पूर्ण करतातच, कारण बाबांचा खूपच लाडका आहे तो. आणि देवांशचा फोन आला आणि बाबा पण खूप खुश होते की त्याच्याकडे जायचं, कारण बाबांना पण त्याच्याशिवाय अजिबात होत नाही देवांशिवाय. आणि मग आम्ही गेलो आणि देवांश इतका खुश झाला.
देवांश पहिल्यांदाच आईकडे एकटा राहिला, म्हणजे आई बाबा दोघं असल्यावर तो राहत असतो. पण ह्यावेळेस असं झालं की आमच्या गाडीचं थोडंसं काम करायचं होतं. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असं ॲक्सिडेंटचा, तर त्या गाडीचं थोडंसं इन्शुरन्सचं पण काम होतं, त्यासाठी बाबा आलेले होते. आणि मिस्टरांना काही टाईम नव्हता भेटत, त्यामुळे मग ते क्लिअर करण्यासाठी बाबा आलेले होते. आणि मग ते काम केल्यानंतर मग आम्ही सगळे सोबत निघालो सुट्टी घेऊन, कारण यांची पण थोडीशी तब्येत खराबच आहे आणि मग त्यासाठी त्यांना पण आराम पाहिजे होता. आणि मग आरामासाठी मग सुट्टी घेतली. तर मग म्हटलं आता आपण पण थोडंसं संभाजीनगरला जाऊन आपला पण आराम होईल आणि मग नंतर मम्मीकडे जाता येईल. तर त्यासाठी पण मी खूप खुश होते. पण इथे खूप बोर झाले होते, कारण रस्ताच इतका लांबचा वाटत होता आणि एवढं बोर होत होतं की बस. आता इकडे अजिंठ्या घाटाला लागलो होतो आम्ही. तर अजिंठ्या घाटामध्ये भार्गव एवढा चिडचिड करत होता, कारण त्याचं पूर्ण लिमिट संपलं होतं, कारण तो दोनदा झोपून उठला आणि त्यानंतर त्याला कंटाळा आला. जेवण वगैरे ते मी खाऊ घातलं होतं, सेरेलॅक वगैरे खात असतो तो, तर गाडी थांबून आम्ही त्याला सेरेलॅक वगैरे खाऊ घातलं. पण त्याची चिडचिड व्हायला लागली का त्याला गाडीत थांबायचं नव्हतं जास्त टाईम. तर इतका रडला घाट संपोच. तर मग त्याच्यानंतर पुन्हा एका ठिकाणी आम्ही थांबून घेतलं. तर शूट काही काढलं नाही, कारण भार्गव रडत असल्यामुळे मला तिथे काही शूट काढता आलं नाही. म्हणून मग तिथून पुढे आम्ही भार्गवला परत झोपवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही झोपला नाही. मग आम्ही लवकरात लवकर घरी जायचा प्रयत्न केला. आणि मग ते देवांशचं गिफ्ट घ्यायचं राहिलं, पण घरी गेल्या गेल्या देवांशने विचारलं गिफ्ट आणलं का, तर मग त्याला घेऊन दिलं. तुम्हाला सांगितलंच. तर असं वातावरण झालं होतं घाटामध्ये की बस, म्हणजे एक दोन पाऊस पडल्यानंतरच एवढं भारी वातावरण झालं. तेव्हा जास्त पाऊस पडल्यावर घाट किती छान दिसेल. तर आता बघू आम्ही जायच्या वेळेस जर पाऊस पडून गेला तर तुम्हाला दाखवेल तिथलं वातावरण घाटातलं. तर आता मी पुढे आलो होतो घाटाच्या. तर घाटाच्या पुढे निघालो होतो. सिल्लोड काय असं मला एवढं गावाचं अजून लक्षात येत नाही, कारण जळगावपासून निघाल्यानंतर थोडेसेच गावं लक्षात राहिलेले माझे, पौरा आणि अजिंठा घाट, बस हे दोनच नाव माझ्या जास्त करून ध्यानात राहिलेले, बाकी काही एवढं ध्यानात नाही. तर इथं आता आम्हाला संध्याकाळ झाली होती खूप जास्त, आणि मग बोर पण होऊन गेलो आम्ही. असं झालं होतं कधी देवांशकडे जाईन, आणि फायनली मग आम्ही देवांशकडे पोहोचलो. तर तुम्ही बघू शकता घड्याळामध्ये 11:30 वाजले आणि आम्ही 11:30 वाजता घरी पोहोचलो. 8 वाजता पोहोचणार होतो, तर आम्ही 11:30 वाजता पोहोचलो. तर खूपच जास्त उशीर होऊन गेला होता आम्हाला. आणि तिथं भार्गव आणि देवांश मस्त खेळत होते. देवांश, ओय देवांश, आधी थंड पदार्थांपासून सुरुवात झाली, मग गरम पदार्थांनी व्हायला लागला. तेव्हा जाऊन मी डेंटिस्टला दाखवलं. तुला माहित होतं का रे आम्ही येणार आहे? आता मला मम्मी पप्पा येणार, कसं माहित होतं तुला सांग बरं. दुसऱ्यांदा विचार करावा लागत नाही. तुला माहित होतं मम्मी पप्पा येणार आहे? देवा तुला सरप्राईज मिळालं पाहिजे मम्मी पप्पा आल्याचं. आता भार्गव आला, मम्मी आली, पप्पा आले, ते गिफ्ट उद्या सरप्राईज. ते आता दुकानं बंद झाली. हे सरप्राईज मिळालं की नाही तुला? मम्मी पप्पा आले तुला सरप्राईज झाला ना? जेट ब्लॅक 3-in-1 प्रीमियम ऑइल, प्रार्थना 24 हार्दिक शुभेच्छा. प्राध्यापक शिवाजीराव सावंत, संपर्क